कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही ठीक असाल आणि ठीक असलंच पाहिजे. आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, तर थोडं ॲडजस्ट करा. नवीन आहे, नवीन काहीतरी शिकतोय. तर एकच लाईफ आहे, एकदाच जगायला भेटतं, तर चला जगून घेऊया. सो लेट्स स्टार्ट. तर भावांनो, आज आपण एका ठिकाणी चाललो आहे, मी आणि गाण्या. गाण्या माझी खाली वाढ बघतोय. गाण्या तसा लईच वेळ आला असेल, कारण की 15 मिनिटं आले तर अजून खालीच आहे. मला थोडा टाइम लागला तयार वगैरे व्हायला, तर जास्त वेळ न घेता आपण निघूया, कारण की गाण्या थोड्या वेळ अजून खाली नाही आलो तर गाण्या वरती मला मारायला. तर चला खाली भेटूया. सो चला भावांनो, गाणी आलाय खाली मागापासून. तर शूज वगैरे घालतेच, ब्लॅक पॅन्थरची चावी घेतली आहे. तो तिथं गाणी आहे, माझी वाढ होते. थांब, दिसणार नाही तू, थांब. आता दिसतील. बाय फुल व्हाईट बीट शर्ट घालून आलाय, मस्त चिकन दिसतोय. आणि मी ब्लॅक शर्ट आहे आपलाय. चल गाडी काढ, चल आपल्याला निघायचे, आधीच लेट झालं. चप्पलवर आलाय, चप्पलवर. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. मागा ठीक आहे, आपण भेटू हाय रायडरचे. चला बाय. लेट झालाय गाईत. हे बघा किती टाइम काय आलाय, बघा 9 वाजून झाले. अजून हा गाडीत काढतोय यार, एवढा वेळ. ते कुठला स्टार्ट तरी मारतोय तो. पुढी स्टार्ट आयच्या गावात. A few moments later. गाईच फायनली गाडी काढली आपल्या भावाने. ठीक आहे, आता बसूया गाडीमध्ये आणि जाऊ पहिले CNG भरायला. तर गाईज आता फायनली आम्ही निघालो आहोत मस्तपैकी. कुठे CNG तिकडे भरायचं ना? नाही, इथं पण लागतं डिमार्टच्या ते. हा का, म्हणजे मी चप्पलवर येऊ ही तुझी इच्छाच आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. गाय हा ना ह्याला, म्हणजे मी चप्पलवर आहे, मी विसरलो चप्पल घालायची आणि ह्याचा भलताच आहे. म्हणजे आता मी आजच्या चप्पलवरच आहे, जरा स्टाईल मारून देणार नाही. जलवा है हमारा. आम्हाला असं काय, मी तुला रात्रीच बोललो होतो. हा पण काही मी ह्याला काय बोललो, आमच्या इथं पण CNG आहे ना, तिकडे भरलं असतं. पण नाही, भावाला इकडं टाकायची गाडी. ते थोडा उलटा पडतो ना, उलटा पडतो. वाव, PSA थोडा लवकर पोहोचू. काय आहे ना, ऍक्च्युली ना 15 ते 20 मिनिटं तसा उशीर लावलाय, तेवढंच मी शोधत घालून यायला पाहिजे होतं. मला तर तसंच वाटतंय. ये बड़ी अच्छी बात कही आप. बोललोय ब्लॉग मध्ये, बोललोय की गाण्या खूप वेळ झाला खाली थांबलाय, हा. जाम शेवा आल्याचं मला. शूज घालून यायला पाहिजे होते. आता ह्याच्यामुळे झालंय, आता नशिबत करावे का, चप्पलवर यावं लागणार आहे मला तिकडं. आता नवीन शूज घेऊ तुझ्यासाठी डिमांड होईल. काय तिथे 1 रुपयाचा पत्ता नाही जाऊ शूज घेऊन जातोय. दोस्त बेकारी नहीं है अपन, बहुत पैसा है अपने पास. काय एकदम रफ्तार मध्ये आपली गाडी चालू आहे, मस्त खतरनाक रफ्तार मध्ये चाललोय. पण भावाने एक कांडी CNG डबल आहे, काय बोलायचं. झालं इथं पण कडकी. पण टेन्शन नाही, पेट्रोल आहे, पेट्रोल आधी लागेल. हा ठीक आहे, म्हणजे खर्च नाही आपल्याकडे. खर्च नाही आपल्याला फक्त खायचा खर्च आहे, एवढंच आहे. खर्च नाही आपल्याकडे. आणि सिंध्या ब्लॉग मध्ये बोललो ना की गण्या 15 मिनिटं आला खायला हा. थांबलाय. गण्या कारण अजून थोडा खायला थांबला असं तर कायच मी निघून गेलो असतो एकटा. मी आता ठरलेलं, मी बोललो की भाई तिकडे वायफाय कनेक्ट झाला म्हणून मी थांबलो, बोललो रील्स बघत बसलो. तेवढा टाइम निघून गेला माझा. पण जर वायफाय नसता तर मी चिडून निघालो असतो. झाला असं ब्लॉग झाला असता. ब्लॉग डायरेक्ट स्टार्टिंग अँड एंडिंग, स्टार्ट टू एंड डायरेक्ट. म्हणजे सुरू होने से पहिले खतम हो गया. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि व्हायला हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. हा. गाण्याला तसा एक्सपिरियन्स आहे, मला एवढा एक्सपिरियन्स नाही. हा. त्याच्यामुळे थोडा ऍडजस्ट करा, हा. बाकी काही विषय नाही. ठीक आहे, पण काय आहे ना, ह्याच्या फोन मधली सेटिंग मला आधी नव्हती दाखवली, नाही तर लय भारी. पहिले तो ब्लॉग लय भारी झाला. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. हा छुपे रस्ता ना, 1 नंबरचा छुपे रस्ता. असं काहीच नाही. आपण सिधे सीधा सिंपल म्हणलंय. झालं. कसलाच नाद नाही. नाद फक्त गाडीचा.
ठीक आहे मग काही डायरेक्ट आपण भेटूया सीएनजी पेट्रोल पंपवर राईट. ओके चला बाय बाय. गाईज फायनली पेट्रोल पण भरलं क्या बात कर रहे हैं? आणि सॉरी सीएनजी भरली आणि आता आम्ही निघालो. आता येईल मज्जा डायरेक्ट. पहिले नाश्ता करायचा ना. हा नाश्ता काय पक्की भूक लागली आता नाश्ता तर करायला पाहिजे. नाश्ता नाही केला तर झालं ब्लॉग संपला मध्ये मग तिकडच मग डायरेक्ट पेंगल्यासारखा बरं FM लागला. सॉरी 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 सॉरी. गाईच. अरे इथं गाणे ऐकायचे याला FM लावून ठेवलाय कसं होणार. लोक वो भी गाना भी बजाएंगे आपण गाणे भी बजाएंगे. तर काही थांबा लोकेशन वगैरे सगळं लावायचं आहे प्रॉपर. अजून काही केलंच नाही आम्ही आताशी सीएनजी भरलाय आणि आता पुढे बघून नाश्ता करू आणि मग भेटू तुम्हाला हा डायरेक्ट लवकरच. तर बाय बाय. गाईड थोडं थोडं अंतर आहे बघा. पुढूनच घ्यायला पाहिजे होतं रे. इथून जाम आपल्याला गल्ली गुल्ल्यातनं जावं लागतंय. ठीक आहे डायरेक्ट पोहोचू ना तिकडं. गाईज गल्ली गल्लीतनं चाललोय जरा. नवीन रस्ता काय एवढा माहित नाहीये पण ठीक आहे. असं वाटतं गावी आलंय. हा हे बघा लिटरली एकदम गावचं हो लेफ्ट स्ट्रेट आता स्ट्रेटच एक लेफ्ट येईल मग त्यानंतर स्ट्रेटच जायचंय. प्रॉपर एकदम गाव सारखं वाटतं. एकदम गाव. गल्ल्या अरे मॅप बघतो. ठीक आहे स्ट्रेट आहे बरोबर चाललंय. रोड आहे ना पुढे. हो आहे रोड आहे का पुढे. आहे ना रोड आहे ना. हा काहीच तो नाही बोलत आम्हाला नाहीये. Turn left toward Malangad Road, then turn left onto Malangad Road. झट मारायचं. हा पुढून आहे त्या बांबू पासून वाटतं. बांबू पासून लागत नाही. काहीच ऍक्च्युली आम्हाला असं वाटतं की आम्ही थोडं पूर्ण चुकलो. अबे साले थोडं नाही बोलायचं काही थोडं. पुढे असं ते नाही. तो ती स्कूटीवाला गेलाय ना त्या गल्लीतून टाकायला पाहिजे. हा पुढून काहीच खरं पुढून टाकला पाहिजे होता. आम्ही मला वाटलं की हे लगेच 3 मिनिटावर पोचू पण काय माहिती. हा मॅप पे भरोसा मतलब हो गया. बाबा बरं आले यार रोडने आलो. रोड आहे इकडून आता कुठे जॉईन होतो.
अरे आपल्याला Take the next left onto Malangat Road. लेफ्ट ना ए उठ रे भाई जा बघा उठतच नाहीये लेफ्ट 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 गेलं कुत्रा लिहून होतं का? हलवलं. नो काय शिवराय सॉरी 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 नाही, सॉरी एडिट होईल ते एडिट होईल एडिट होईल ती ठीक आहे हे कारवाले पण जरा सांगा नाही कुत्र्याला उठव मी रिवर्स मारतो तो नाही उठणार उठवून मी त्याला उठला का बघ नाही ते टारा खाली नाही उठला ए भावा उठ ना काय विषय तुझा जलवा है हमारा नाही नाही उठणार नको थांब रे ए गाईज गाय गाईज गाय गाय इथं गाय In 300 meters, turn right. ओके ही बोलली म्हणजे विषय संपला ना ही बोलली म्हणजे विषय संपला बाबा हे कुठल्या कुठल्या गल्ली बोले की नांदे काय माहिती ते काय अरे हे काय 3 मिनिटाचं काय लागलं रे आयला टायमर लावला का नाही नाही तो गेलता वाटतं मला वाटलं ऍक्च्युली त्या साईडने ऍक्च्युली बघ या हा बघ हा पुढून आहे ना हा पुढून रस्ता होता पण आपण हा शॉर्टकट घेतला म्हणून तसं झालं नाही तर ठीक आहे ओके जाताना त्या रस्त्याने जाऊ तसा काही विषयच नाही जाताना त्या रस्त्याने जाऊ काही विषय नाही जरी घरी गेलो तरी काही विषयच नाही ए मला कामावर जायचं नाही मला कामावर जायचंय थांब रे राईट 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 असं वाटतं फुल गावी आलोय रे गाईज एकदम प्रॉपर गावाचं फील होतं डायरेक्ट गावाचं फील आता जेवढं होईल तेवढं स्ट्रेटच जाऊ दे Kilometers. कंटिन्यू 6 काय म्हणजे काही म्हणते सरळ जायचं हा ओके, जाऊ द्या ओके. काहीच इंग्लिश बोलत बसलं ना दिवस इथं ब्लॉग संपेल इंग्लिश आपल्याकडनं नाही होणार आपल्याकडनं फक्त मराठी मराठी माणूस आहे. हा, मराठी माणूस आहे मागा या- शून्यातून वर आलेली कंपनी आपली शून्यातून मराठी माणूस आहे, स्वाभिमान बाळगाच्या गोष्टीचा संपला ना मेरी जान स्वागत करताय नेवाई फाटा निवाळी फाटा जाऊ दे स्ट्रेट जात नाही लिफ्ट लेफ्ट बोललो straight तो होय. इथं जाऊ दे इकडे ओके काय पिल्लूचा पाय एवढं पंजन. स्ट्रगल करून आम्ही जातोय त्याला स्ट्रगल बोलतात ठीक आहे स्ट्रगल ठीक आहे स्ट्रगल पण बोलू शकतो हा पण ठीक आहे गाईज मला दुःख कुठल्या गोष्टीचं नाही मला दुःख याच गोष्टीचं आहे की भावानी मला चप्पलवर आणलाय मला दुःख कुठल्याच गोष्टीचा नाही चप्पलवर मग क्या आहे तुम्हारी इस पे मी त्याला बोललो होतो की तू चप्पल सॉरी शूज वर या तरी पण आला यो चप्पलवर काय आता काय करू म्हणजे आता जर मला मी विसरलोय जाऊ दे त्याच्यापेक्षा तर- जास्त पण दुःख मला झालं माझा मित्र आलाय चप्पल जाऊ दे का पांडू हं? पांडू नाही मी बोललो मग मित्र चप्पलवर आला काय गाय ह्याला दुःख झालं की मी चप्पल आलं शक्यच होणार नाही काय ठीक आहे एक साईड खंदून ठेवला हा साईड खंदून ठेवलाय आणि डोंगर गायत पण बदलापूरचे डोंगर बदलापूरचे हा ते कोण सध्या आपण कल्याण मध्ये मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस देवाली पाटा काय झाला ना नेहमी माझ्या विरुद्ध बोलण्याची ना हे झालंय विरुद्ध बघू त्या विरुद्धच असतो आता आम्हाला वाटलं की अंबरनाथ मध्ये पण नाही आम्ही आता कल्याण मध्ये ओके कल्याण मध्ये कल्याणमध्ये म्हणजे असं वाटत नाही आपण कल्याण मध्ये असं गावाला आलोय हा हे बघ गाय प्लॉट लिटरी आहे बघ ना तिकडून गाय वगैरे काय भारी आहे एक मिनिट आपण त्यांच्यावर कॅमेरा करू हे बघा ही गाय माझी बाई हे बघा किती क्यूट आहे ना बाबा पण मस्त चाललाय मस्त त्यांचं रमत गमत आहे बघा समोरून पण बैल जोडी आली गाडी येतोय गाडी साईडला घ्यावं लागेल कारण गाडीला काय झालं तर मग बर पप्पाला मारतोय पप्पा लय मारतोय गाडीला काय झालं नाही पाहिजे पप्पा तंगड तोडल हो का गाई तिथं कोणाचं तरी घराचं काम चालू आहे म्हणजे काय ना चूक आहे म्हणजे असं घर बांधण्यात चूक आहे गाईच आजूबाजूला काहीच नाही बघा ना एकदम लिटरली चूक आहे
म्हणजे ती वॅगनरची सोडून द्या पण ते घर बघा घर एकदम सुख एकदम म्हणजे गाव एक नंबर आहे बघा एकदम भारी. आणि जो हा रस्ता आहे तो तुम्ही बघा. आय थिंक सापाला उडवलाय हो. हे बघा गाडी सापाला उडवलाय. उडवलाय ते किंचाळणं मी भरतात. गाणे 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 कसे काय थांबले. काय ते गाणं बघ. एक नंबर भारी वाटतंय एक नंबर. माझ्या पिल्लूच्या पायात पैंजण लय जाळ वाजते. माझ्या पिल्लूच्या पायात पैंजण लय जाळ वाजते. तुमचं सरप्राईज आलंय. गुलाबाची बाग ओपन पाहिजे. ओपन असेल ना. पप्पाची खरी पण माझी वाट. माझ्या पिल्लूच्या पायात पैंजण माझ्या पिल्लूच्या पायात पैंजण लय जाळ वाजते. माझ्या पिल्लूच्या पायात पैंजण लय जाळ वाजते. फायनली आलंय. वाव म्हणजे भारी एकदम. काय अख्खा ट्रॅव्हलिंग एकाच गाण्यावर आलोय आम्ही. एकच गाणं ते पिल्लू 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 ऐकून हा मजा आली पण. हा गाईच फायनली आता आता सगळी गाणी वाजवायची. आलो. जाताना काय एवढं काहीच नाही. आम्हाला आम्ही दुपारचं गेलो तरी पण आम्हाला काय एवढं वाटणार नाही. काहीच तुम्ही एकदा हे दृश्य बघा. वाव म्हणजे काय भारी आहे ना. आणि हा अजून उतरला पण नाही काय. मग आता उतरून सगळं झालंय. मंदिर बघून झालं पण हा अजून उतरला नाहीये. हा कधी उतरेल त्याला उतरायला जागा पण नाही. हा आईच्या गाईज ड्रायव्हिंग सीट तिकडे. कौन है ये लोग कहाँ से आते हैं. उतरलाय गाईचा कुठे उतरलाय गाईच. पण खरं एक नंबर हे बघा. हे खूप भारी मंदिर भारी बांधलंय या लोकांनी. मोबाईल टाकू हा काय किती भारी ना. हा कलश आहे वरचा आणि हे मंदिर तुम्हाला हे जर समोरून पण दाखवतो. मला एकतर माहिती नाही ब्लॉग माझा आहे का त्याचा आहे कारण अख्खी शूट मी करतोय. ठीक आहे मी स्टार्टिंग केली काय माहिती आता तरी पण ठीक आहे चालेल. हा चप्पल काढायची. अरे हा हा ठीक आहे काहीच म्हणजे चप्पल तर काढत लागेल. मंदिर आहे ना विसरतो मीच विसरलो. हा भाई आपले काय करतोय. ए शिवम ब्लॉग कोणाच आहे. अरे सॉरी ब्लॉग
तू कर. ते चप्पल काढली आणि आता ह्याला बोलू कंटिन्यू करायला, का ह्याला अजून काय नॉलेजच नाही ब्लॉग बद्दल. एक्सपिरियन्स नाही हा ठीक आहे, कर कंटिन्यू तुला. एकच सेकंड. एकच सेकंड आला ह्याच्यात पण गाईच चावी ठेवायला लागते बाबा वेगण्याची गाईच वॅगनर. मी आता तुम्हाला मागाशी मी बोलले ना माझ्या ब्लॉगमध्ये आलाय तर तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दिसणार मला दिसणार. लेट्स गो. गोपियों के पीछे फिर तूने से दिन पल थक गए पाँव तेरे. सांस जरा ले ले रुक जा कान्हा थम जा मान भी जा पगले. गाईज तर आम्ही आता वरती सगळं शूट वगैरे केलं मस्त पैकी. आणि तुझा ब्लॉग आता ना ह्याला इंटरेस्ट नाही या गोष्टी, म्हणजे मला इंटरेस्ट आहे ब्लॉग करायचा. म्हणजे प्रॉपरली वरती तर आम्हाला दिलं मस्त काढून, असं नाही की काय काय असे बोलले नाही की व्हिडिओ काढून मला काय बिलकुल काढून दिलं व्हिडिओ. आणि एवढा आता क्राऊड झालाय बघा, आत्ता क्राऊड झालाय, नाही तर काय नाही. हे पण बघशाल ना तुम्ही, खोपऱ्याला एक नंबर केलंय यांनी, खूप छान. राधाकृष्णाच्या इकडे फोटो वगैरे काढू. आणि भाई काहीतरी बोल, तुझा ब्लॉग आहे. ठीक आहे गाईज, आता ह्याला देऊ पण. हा माझी सिनेमॅटिक व्हिडिओ काढत होतो, नंतर गाणं काढलेला, गाणं आवडला बस झाला व्हिडिओ काढू. वाहिनी डायरेक्ट सुरुवात केली आपण एंड करू, पण एंड आता नाही अजून खूप टाइम आहे. मगाशी तिथं शूट केलं पण सीन आला उन्हामुळे ना डायरेक्ट भाई फ्लॅश झाला पांढरा, डायरेक्ट अख्खा पांढरा. या आला काय बोलू मी, सगळा पांढरा झाला. आणि यो हसत होता, ते का हसत होता ती गोष्ट वेगळी आहे. पोरगी वाकून होते, कारण की व्लॉगिंग करतो त्याच्यामुळे कुठल्या पोरला म्हणजे हसायला येईल. कारण की आम्ही जो शूट करत होतो ना तेव्हा सगळे पब्लिक बघत होते आणि आम्हाला काय फरकच नव्हता पडत. आणि सीन काय आम्ही शूट वगैरे करत होता तर आम्हाला काय घेणं देणंच नव्हतं दुनियाशी, आम्ही आमच्याच धुंद देत. कारण की इथे काहीतरी जादू आहे. अरे एक तुम्हाला अजून एक भारी श्रीकृष्णाचं मंदिर आहे समोर, गायशाला आहे तिकडे जाऊन. कारण की आम्ही शूट वगैरे करत होतो ना आणि आमचा पॅन्थर बाई अख्खा धुळीने घाण झालाय, त्याने मी घरी गेलो धुणार आहे. पण बाई प्राणीच असतात, पण यांना प्राणी नाही बोलू शकत. हे म्हणजे ना निरागस असतात खूप. तुम्ही बाबा सॉरी चुकला माझा, सॉरी चुकला. आणि ना आम्ही शूट करते तर आम्हाला असं कोण काय बोललं नाही तिथे शूट वगैरे न करू, कॅमेरा बंद कर, असं काहीच नाही. तिथे खूप म्हणजे इथे खूप शांतता वगैरे. आणि इथले सगळी माणसं ना खूप चांगले. तर पाय धुवून घेतो जरा, गावची फिलिंग येते याच्यामध्ये.
आईला उगच पाय धुतले रे, उगच पाय धुतले कारण की मला शूज घालायचे. किती प्रेम आणि मी प्रेम करायला गेलो बाबा. नक्कीच मी मागच्या मी काहीतरी काय बोलतोय काहीतरी पुण्य नसेल केला त्याच्यामुळे असेल. आणि मागाशी पण त्या नंदीने एक दोन हात फिरवायला दिला, तिसऱ्या वेळेस हात फिरवायला गेलो तर त्याचं म्हणणं होतं बाई बस आता परत हात लावला ना गेला तू, असा विषय होता. ह्याला ड्रायव्हिंग करायची ना, हा बसला इथं. जरा पंखा चालू केलाय. हा बाई कर, सगळं चालू कर. पहिले ही खिडकी खाली कर. ए झाली आहे गाई. अभी मजा आएगा ना भिड़ो. इथे दाखव ते व्ह्यू दाखव. गाईज बाय बाय करूया राधाकृष्ण टेम्पलला. पण खरं खूप भारी वाटलं. आता आत बाहेर एवढं गरम होत आहे ना, आतमध्ये एवढी शांतता आणि एसी बीसी फॅन वगैरे काहीच नव्हता. पण लई नाही फॅन होता पण बंद होता. हा नंतर जेव्हा लाईट लावले ना त्याने हा. तेव्हा फॅन पण चालू केला. पण खूप भारी वाटलं. एकदम शांतता होती. सुकून आहे सुकून. सुकून म्हणजे प्रेम आहे, डायरेक्ट प्रेम. इथून परिसर पुन्हा गाव सारखा आहे पण भारी आहे. अच्छा ह्यांना पण इकडे जायचं वाटतं मंदिरात. ओके मामा तिला जायचं. काय ठेवा खरं बाय बाय करतोय आम्ही. बाय बाय करते. तर गाईज आता आम्ही डायरेक्ट नाश्ता वगैरे नाही, नाश्ता तर नाही करणार. आता डायरेक्ट जेवतो आम्ही आणि मग डायरेक्ट तिकडेच भेटू. तोवर बाय बाय. आल्या त्या ट्रॅफिक मध्ये. गाईज आता काय नाही, फक्त स्ट्रेटच गाडी पळवायची. म्हणजे कसं हे आपल्या ओळखीचा रस्ता आहे. हा कसा म्हणून भावाच्या गावात जेवढं ट्रॅफिक हा बोला एक टॅम्पो घुसला की झाला आका सगळा. हा एका रिक्षामुळे सगळा ट्रॅफिक झालता. ही रिक्षा नाही टॅम्पो होता. टेम्पो होता. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हा त्या मागे रिक्षा होती ना, मला तेवढं दिसलं तेवढंच बोलणार नाही. काय पुढे बोललो तर परत बोलशाल की पुढे का बोलतो हा बोल. अरे तेवढं आहे तेवढं बोललो. अरे कहना क्या चाहते हो. पण नाही ह्याला त्याचं लेणं देणं नाही. ह्याला ह्याच खरं करायचं की टेम्पो होता. अरे भाई मला रिक्षा दिसली. मी गॉगल लावलाय, तू गॉगल नाही लावलाय. तर हॅलो गाईज, खरं तर घरी ब्लॉग एंड करणार होतो पण सीन काय आला, आम्ही जेवायला गेलतो तर टेस्ट एवढी म्हणजे आता नावं नाही ठेवू शकत पण जाऊ दे. घरी ब्लॉग एंड करणार होतो, मला आता बाहेर जायचंय म्हणून मी इथेच ब्लॉग एंड करतोय. सबस्क्राईब करा भाई, नवीन चॅनल आहे, सपोर्ट द्या. तेव्हा कुठेतरी मला असं वाटेल की अजून ब्लॉग नवीन तुम्हाला भेटेल. भेटेल. कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इथं कुठलं चांगलं लोकेशन वगैरे विजिट करण्यासारखं काय आहे. आम्ही 100% येऊ तिथं आणि का तिथं मिनी नाहीतर व्लॉग वगैरे शूट करू. हे काय येऊ म्हातारी आली. तर चला गाईस बाय. आणि हिची आयडी माझी आयडी बायोमध्ये मेन्शन होईल. सो लेट्स गो. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नका. तर खूप प्रेम रे आपला शुभम भावाला. खूप सपोर्ट माझा करा. फर्स्ट ब्लॉग आहे. फर्स्ट ब्लॉग आहे भावाचा. खूप सपोर्ट करा, खूप प्रेम द्या आणि व्हिडिओला आणि स्टोरी ठेवा आणि मेन्शन करायला विसरू नका. आणि जेवढं जास्त होईल तेवढं शेअर म्हणजे एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए. महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. शेअर करा आणि भाई लाईक झालाच पाहिजे. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.